लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता या हप्त्याबद्दल बऱ्याच ताईंना आता आतुरता लागली आहे, कारण की जवळजवळ 1 ते 1.5 महिना झाला हे पैसे अजून भेटले नव्हते। म्हणून ताईंना या ठिकाणी वाटत आहे की हा एप्रिल महिन्याचा हप्ता आता लवकरात लवकर आमच्या अकाउंटला येऊन द्या, कारण की फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता मार्च महिन्याच्या 8 तारखेला भेटला होता। त्याच्यानंतर आता जवळजवळ 1.5 महिना या ठिकाणी उलटून गेलाय, तरी आमच्या अकाउंटला पैसे का नाही आले? तर याच्यासाठी एक मोठी बातमी आली आहे लाडक्या ताईंनो। आणि अजून एक लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी 3000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत। कोणत्या अशा महिला आहेत ज्यांना 3000 रुपये भेटणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये। तर लाडक्या ताईंनो 3000 रुपये सगळ्यांना पाहिजेत का? एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या ताईला एप्रिल महिन्याचा हप्ता पाहिजे, पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाडक्या ताईंनो या ठिकाणी तुमची वाट बघायची आता वेळ संपलेली आहे आणि लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत। तारीख देखील समोर आलेली आहे, त्या तारखेपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत। तर बघा या ठिकाणी मोठी बातमी समोर आली, ती म्हणजे 3000 रुपये कोणत्या ताईला भेटणार आहेत? लक्षात घ्या, 3000 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहेत एप्रिल महिन्यामध्ये ते तुम्हाला मी सांगणार आहे, कारण त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे, एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यानंतर 500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे? बघा बऱ्याच ताईंना या ठिकाणी आता एक झटका बसलेला आहे, मोठा झटका त्यांना भेटणार आहे, तो म्हणजे बऱ्याच ताईंना 500 रुपये पण भेटणार आहेत। म्हणजेच काय, 1500 ऐवजी त्यांना आता 500 रुपये अकाउंटला भेटणार आहेत। ते कोणत्या कोणत्या ताई आहेत, किती ताई आल्यात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि त्याच्यानंतर हा 10वा हप्ता या ठिकाणी वाटप कधी होणार आहे, तारीख नेमकी फिक्स झाली आहे का? 30 एप्रिल म्हणजेच अक्षय तृतीयाला नक्की पैसे भेटतील का? पुढच्या महिन्यात जातील किंवा अगोदरच पैसे भेटतील? किती पैसे भेटतील? सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला कोणी नवीन ताई आले असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्वाचं हे चॅनल आहे, लाडक्या बहिणींचं हे चॅनल। चला वेळ न वाया घालवता सुरुवात करूया डायरेक्ट व्हिडिओला। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ही सांगत आहे ते म्हणजे 3000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत ती तुम्हाला सगळ्यात अगोदर क्लिअर करणार आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला सगळ्याला 3000 रुपये या ठिकाणी भेटणार नाहीत, हे तुम्हाला अगोदरच मी क्लिअर करून टाकतो, कारण की हे 3000 रुपये कुणाला भेटणार आहेत? ज्या ताईंना मार्च महिन्याचा हप्ता भेटला नव्हता त्यांना मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकत्र अशा स्वरूपात 3000 रुपये भेटणार आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या, मार्च महिना प्लस एप्रिल महिना, या एप्रिल महिन्याच्या एप्रिल जो महिना आहे या दोघांचे मिळून या ठिकाणी 3000 रुपये भेटणार आहेत, कारण की बऱ्याच साईडला मागचा हप्ता भेटला नव्हता। 12 मार्च पर्यंत बऱ्याच साईडला पैसे भेटले नव्हते, एकदाच फक्त 1500 रुपये भेटले होते, म्हणून त्या ताईंना 3000 रुपये भेटणार आहेत। पण जर लक्षात घ्या, पण अजून एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी, जर हा एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी 30 एप्रिलच्या जर पुढे गेला तर तुम्हाला या ठिकाणी मे महिन्याचे पण पैसे भेटू शकतात। म्हणजे तुमच्या पण अकाउंटला एप्रिल आणि मे महिन्याचे या ठिकाणी तुम्हाला पैसे जमा होतील, म्हणजे एप्रिल महिन्याचे 1500 आणि मे महिन्याचे या ठिकाणी 1500 असे मिळून तुम्हाला देखील या ठिकाणी 3000 रुपये जमा होणार आहेत। जर हा हप्ता पुढे गेला तर, म्हणजे 30 एप्रिल पासून सुरुवात झाली आणि 30 एप्रिल पासून मे महिन्यामध्ये जर हे वाटप सुरू झालं तर तुम्हाला या ठिकाणी मेचे पण पैसे भेटू शकतात। जसं की मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये काय झालं होतं, हप्ता भेटला नव्हता फेब्रुवारीचा आणि मार्च महिन्याचा हप्ता, त्याच्यामुळे काय केलं त्यांनी मार्च महिन्याच्या 8 मार्च पासून 12 मार्च पर्यंत टाकला होता, नंतर ते 15 मार्च पर्यंत वाढवलं होतं। म्हणून ज्या ताईंना मागे 2 हप्ते एकत्र भेटले होते त्या स्वरूपात या वेळेस या ठिकाणी तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्याचे पण पैसे भेटू शकतात। जर हा एप्रिल महिन्याचा हप्ता जर या ठिकाणी उशीर झाला, जर 30 तारखेच्या पुढे जर वाटप सुरू झालं तर तुम्हाला त्याचे एकत्र पैसे भेटणार आहेत। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगितलेली आहे, लक्षात घ्या। तुम्हाला सगळ्याला 3000 रुपये हवेत का? पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी एकत्र भेटणार आहेत 2 महिन्याचे मिळून, ही तुम्हाला गोष्ट मी सांगितलेली आहे। आता एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे 500 रुपयाची। बघा बऱ्याच ताईंना या ठिकाणी आता मोठा झटका बसणार आहे, ज्या शेतकरी ताई आहेत, महत्वाची म्हणजे ज्या शेतकरी ताई आहेत ज्याला नमो किसान योजनेचे पैसे भेटतात, या ताईंसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। काय बातमी आहे तुमच्या समोर आता मी दाखवणार आहे।
कारण की आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर सध्या नेहमी काय केले जातात, खऱ्या बातम्या सांगितल्या जातात. बघा तुमच्या समोर आहे या ठिकाणी न्यूज 18 लोकमतची ही बातमी आहे. न्यूज 18 ची बातमी, न्यूज 18 मराठी, न्यूज 18 लोकमत यांची ही बातमी समोर आलेली आहे. काय आहे, टीव्ही मध्ये डायरेक्ट बातमी समोर आली आहे. प्रस्तावावर कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा होणार आणि आज मोठा या ठिकाणी निर्णय देखील होणार आहे. ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या ठिकाणी पैसे कधी वाटप करायचे, कधी हप्ता सुरू करायचा, याच्यावर आज मोठी मीटिंग असणार आहे. त्याच्यामुळे आज मीटिंगवर सगळ्यांचे या ठिकाणी नजर लागलेली आहे. संध्याकाळी तुम्हाला त्याच्याबद्दल अपडेट मी देणार आहे की लाडक्या बहिणीचं नेमकं संध्याकाळी काय होणार आहे, कधी तुम्हाला पैसे भेटणार आहेत, एप्रिल आणि मे चे पैसे एकत्र भेटणार आहेत का, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला एक आज मीटिंग होणार आहे, एक प्रस्ताव ठरवला जाणार आहे, एक मोठी बैठक असणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. ही गोष्ट तुम्हाला मी आता सांगत आहे. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, 8 लाख लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 500 रुपये मिळणार आहेत. बघा एक मोठा आकडा समोर आलाय. जवळजवळ 8 लाख महिलांना, किती, 8 लाख महिलांना या ठिकाणी 1,500 रुपये भेटणार नाहीत, तर त्यांना 500 रुपये भेटणार आहेत. बघा आपली जो बघितला असेल 2 कोटी 52 लाख ताईंना या ठिकाणी काय भेटलं जातं, काय होतं, प्रत्येक वेळेस पैसे भेटत असतात. 2 कोटी 52 लाख ताईंना काय होत असतात, पैसे भेटत असतात. त्यामधल्या 8 लाख ताई या ठिकाणी वजा होणार आहेत आणि त्यांना 1,500 ऐवजी काय भेटणार आहेत, 500 रुपये भेटणार आहेत. बघा सरकार आता बघितलं असेल तुम्ही, बजेटमध्ये पण या ठिकाणी आपल्याला फक्त 36,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेत 1 वर्षासाठी. लागतात खरे 48,000 कोटी रुपये लागतात. म्हणजेच काय, हळूहळू सरकार आता या ठिकाणी अपात्र ताईंना बाहेर काढत आहे किंवा अशा ज्या ताई आहेत ज्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना या ठिकाणी पैसे म्हणजे त्यांना काय होणार आहे, 1,000 वाचले म्हणजे बघा जवळजवळ 8 लाख ताईंचे प्रत्येकाचे 1,000 वाचले तर भरपूर या ठिकाणी मोठा बदल होणार आहे आणि बऱ्याच ताईंना बऱ्याच सरकारचा पैसा वाचणार आहे. तर लक्षात घ्या, 8 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी काय होणार आहेत, 1,000 रुपये कट होणार आहेत त्यांचे आणि त्यांना फक्त 500 रुपये भेटणार आहेत. तर सरकारकडे एक माझी मागणी आहे, लाडक्या ताई ज्या शेतकरी ताई आहेत त्या शेतकरी ताईंना ही मोठी काय आहे, एक प्रकारची मोठी या ठिकाणी घोषणा झालेली आहे की त्यांचे पैसे कट होणार आहेत. तर लाडक्या शेतकरी बांधवांसाठी किंवा लाडक्या बहिणींसाठी तुम्ही हे जे पाऊल उचललेलं आहे ते पाऊल परत घ्यावं असं मी सरकारकडे विनंती करतो. कारण आज त्याच्यावर मोठी बैठक असणार आहे. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला काय वाटतंय, या शेतकरी जे ताई आहेत त्या गरीब ताई आहेत, आपल्या शेतीमध्ये मोलमजुरी करून या ठिकाणी जीवन जगतात, त्यांना या ठिकाणी बाकी योजनेचे जे पैसे भेटतात त्याच्यामुळे यांना काय केलं आहे, तर लाडक्या बहिणीचे हे पैसे 1,000 कमी भेटणार आहेत. तर 8 लाख ताई एवढा काही मोठा आकडा नाही. शेतकऱ्यांना सपोर्ट असायला पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण बघा शेतकऱ्यांना सपोर्ट करत असतो, तर याच्यामध्ये पण लाडक्या बहिणींना शेतकऱ्यांच्या या ताईंना काय केलं पाहिजे, सरकारने सपोर्ट केला पाहिजे आणि 8 लाख ताईंना पण 1,500 रुपये पाठवले पाहिजेत. ज्या अपात्र ताई आहेत, ज्या अपात्र ताई म्हणजे ज्यांनी डबल फॉर्म भरलेत किंवा ज्या दुसऱ्या राज्यातून आल्यात, दुसऱ्या देशामधून आल्यात किंवा ज्यांच्याकडे या ठिकाणी गैरप्रकारे पैसे घेत आहेत, त्यांचे तुम्ही पैसे भले बंद करून टाका, पण ज्या गरीब ताई आहेत, ज्या या ठिकाणी गरीब ताई असतात, ज्या म्हणजे हातावर त्यांचं पोट असतं, अशा ताईंचे पैसे तुम्ही कमी करू नका असं मी सरकारकडे काय करत आहे, मागणी करत आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला काय वाटतं की बाबा हे पैसे सरकारने द्यावेत त्या लाडक्या बहिणींना का त्यांचे पैसे कट करावेत, शेतकरी ताईंना पैसे भेटावेत का न भेटावेत, त्यांना 1,500 रुपये भेटावेत का 500 रुपये भेटावेत, तुम्हाला काय वाटतं एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण की मी तर सरकारकडे मागणी करत आहे की या शेतकरी ताई आहेत, नमो शेतकरीचा लाभ घेणाऱ्यांना हप्ता कमी मिळणार, या हा जो त्यांनी निर्णय जो मोठा घेतलाय त्याला मी सरकारकडे एक मागणी करत आहे की त्यांना हा जो निर्णय आहे तुम्ही तो माघारी घ्यावा आणि ताईंना सगळ्यांना 1,500 रुपये पाठवावेत. तर अशा स्वरूपाची मी मागणी करत आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यावर एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि बाकीच्या ताईंनी टेन्शन घेऊ नका, 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला 10वा हप्ता भेटणार आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर तुम्हाला पैसे भेटणार आहेत, त्याच्याबद्दल काळजी करू नका. आणि जर हप्ता हा एप्रिलच्या पुढे मे महिन्यामध्ये कंटिन्यू झाला तर तुम्हाला मे महिन्याचे पण एकत्र पैसे भेटू शकतात. तर कोणत्या ताईंना 3,000 रुपये हवेत एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तर लाडक्या ताईंनो, इथेच थांबूया. काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमचे नक्कीच या ठिकाणी व्हिडिओला लाईक पाहिजे, सगळ्यांनी लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय, चॅनलला कोण नवीन आला असता तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.